नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग. महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग याबद्दल मित्रांनो या टॉपिकवर आलेल्या आयोगाचे आपण प्रश्न बघणार आहोत प्राकृतिक भूगोलामध्ये. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे आजचा आपला, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. घर बांधण्यासाठी महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर मित्रांनो दख्खन पठारावर कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो असा प्रश्न आहे मित्रांनो. स्थानिक दगड विचारला आहे. पर्याय आहे जांबा, संगमवरी, ग्रॅनाइट की बेसाल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहील आपला बेसाल्ट या स्थानिक दगडाचा वापर केला जातो घर बांधण्यासाठी महाराष्ट्राच्या पठारावर ग्रामीण भागामध्ये बेसाल्ट खडकाचा वापर केला जातो मित्रांनो. बेसाल्ट खडक मित्रांनो महाराष्ट्राच्या एकूण किती तर 80% पेक्षा जास्त भाग व्यापलेला आहे. 80% पेक्षा जास्त भाग मित्रांनो बेसाल्ट या खडकाने व्यापलेला आहे. बेसाल्ट खडक पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता मित्रांनो सर्वत्र महाराष्ट्रात आढळतो. ठीक आहे. पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता महाराष्ट्रात 80% पेक्षा जास्त भाग या खडकाने व्यापलेला आहे, ते म्हणजे बेसाल्ट या खडकाने. बेसाल्ट खडकाची निर्मिती झाली आहे मित्रांनो ज्वालामुखी उद्रेकातून मित्रांनो बेसाल्ट या खडकाची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील पर्वत शिखराच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता. उतरता क्रम विचारला आहे मित्रांनो. पर्वत शिखराच्या उंचीनुसार उतरता क्रम विचारलेला आहे आपल्याला. उतरता क्रम म्हणजे मित्रांनो जास्त उंचीनुसार जास्त उंची करून तर कमी उंचीपर्यंत. ठीक आहे. सर्वात जास्त उंचीचे आपल्या सर्वांना एक ट्रिक माहित आहे मित्रांनो, कसा म हसतो. ठीक आहे. कसा म हसतो ही ट्रिक आपल्याला सगळ्याला माहित आहे. त्यावरून आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. क वरून कळसुबाई. कळसुबाई हे सर्वात जास्त उंचीचे महाराष्ट्रातील शिखर आहे. तर पहिला आपल्याला कळसुबाई येईल मित्रांनो. कळसुबाई पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि ऑप्शन 4 या 3 पर्यायामध्ये आपल्याला कळसुबाई 1 नंबरवर आहे. दुसरा जो विधान आहे मित्रांनो हे आपलं चुकीचं राहील. ठीक आहे. त्यानंतर वरून साल्लेर मित्रांनो. दुसरा नंबर येईल साल्लेर. हा दुसऱ्या नंबरचा शिखर आहे मित्रांनो उंचीनुसार. साल्लेर. त्यामुळे इथं साल्लेर नाही आहे मित्रांनो. या पर्यायात पण साल्लेर नाही आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे काय आपला आन्सर राहील. क सा म हसतो. ठीक आहे. कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि तोरणा. ठीक आहे. कसा मी हसतो ही ट्रिक आहे मित्रांनो जे तुम्हाला माहित आहे. यावरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर या प्रश्नाचं उत्तर राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता आहे मित्रांनो. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो. औरंगाबाद. टाईप नाही झाला मित्रांनो इथं औरंगाबाद. ठीक आहे. औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभाग विचारलाय मित्रांनो. तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. ठीक आहे. एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यापैकी औरंगाबाद हा प्रशासकीय विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश आहे तर 8 जिल्ह्याचा समावेश आहे. 8 जिल्ह्याचा समावेश आहे औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये. तर आपल्याला विचारलं आहे सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे. तर औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते म्हणजेच बीड. आणि सर्वात लहान जिल्हा आहे मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिंगोली. सर्वात मोठा जिल्हा आहे बीड आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे हिंगोली औरंगाबाद या प्रशासकीय विभागातील. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो बीड आणि हिंगोली पर्याय क्रमांक 2 हे आपला या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो. तर बाकीचे प्रशासकीय विभाग पण आपण बघून घेऊ यामध्ये. तर नाशिक प्रशासकीय विभाग जर विचारलं मित्रांनो आपल्याला नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा
सर्वात मोठा मित्रांनो अहमदनगर जिल्हा आहे. नाशिक प्रशासकीय विभागामधील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर जिल्हा आहे. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सर्वात लहान जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबार नाशिक प्रशासकीय विभाग. त्यानंतर मित्रांनो पुणे प्रशासकीय विभाग जर म्हटलं तर पुणे प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे ते म्हणजेच पुणे जिल्हा. ठीक आहे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे जिल्हा आहे आणि कोल्हापूर सर्वात लहान जिल्हा आहे पुणे प्रशासकीय विभागामधील कोल्हापूर. त्यानंतरचा विभाग आहे मित्रांनो नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा, सर्वात मोठा जिल्हा येतो मित्रांनो गडचिरोली. सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली. त्यानंतर सर्वात लहान जिल्हा आहे भंडारा. गडचिरोली आणि भंडारा. त्यानंतर मित्रांनो अमरावती प्रशासकीय विभाग. पाचवा प्रशासकीय विभाग आहे अमरावती. ठीक आहे. तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर वाशिम सर्वात लहान जिल्हा आहे. ठीक आहे. यवतमाळ वाशिम. त्यानंतर 6वा प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो कोकण. ठीक आहे. 6वा प्रशासकीय विभाग आहे कोकण. कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे रत्नागिरी आणि सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर, जे की महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. ठीक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहील आपल्याला औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा म्हणजेच बीड आणि हिंगोली. औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो एकूण 8 जिल्हे आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुण्यामध्ये 5, अमरावतीमध्ये 5, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत. तर कोकण प्रशासकीय विभागात किती तर 7 जिल्हे आहेत. ठीक आहे मित्रांनो 7 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न बघू. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते. ठीक आहे. तर अस्तंबा हे शिखर मित्रांनो कोणत्या पर्वत रांगेत आढळते म्हणते. पर्याय क्रमांक आहे महादेव, हरिश्चंद्र, सातपुडा की सह्याद्री. सातपुडा. चौथा पर्याय मित्रांनो सह्याद्री. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील सातपुडा या पर्वतरांगेत आपल्याला आढळतो मित्रांनो. सातपुडा पर्वतरांगेत. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांगेत अस्तंबा हे शिखर आहे मित्रांनो तोरणमाळ डोंगर रांगेमध्ये. ठीक आहे. तोरणमाळ डोंगर रांगेत आहे. तोरणमाळ डोंगर रांग या डोंगर रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे अस्तंबा. सातपुडा पर्वत रांगेतील मित्रांनो आपल्याला जर विचारलं सातपुडा पर्वत रांगेतील भारतातील सर्वोच्च शिखर, त्यानंतर सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आणि सातपुडा पर्वत रांगेतील अमरावती या जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर. ठीक आहे. सातपुडा पर्वताचा एक भाग गाविलगड टेकड्या म्हणून मित्रांनो अमरावती या जिल्ह्यात आहे. तर त्यातील सर्वोच्च शिखर जर विचारलं आपल्याला तर सातपुडा पर्वत रांगेतील भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर धूपगड. ठीक आहे. भारतातील सर्वोच्च शिखर सातपुडा पर्वत रांगेतील धूपगड आहे मित्रांनो 1350 मीटर आहे. ठीक आहे. 1350 मीटर मध्य प्रदेश या राज्यात येतो, मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे अस्तंबा. सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे अस्तंबा. 25 मीटर कमी आहे मित्रांनो 1325 मीटर. ठीक आहे. 1325 मीटर आहे. नंदुरबार जिल्ह्यात येते महाराष्ट्रामध्ये. नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये तोरणमाळ डोंगर रांगेमध्ये. त्यानंतर सातपुडा पर्वत रांगेतील अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर म्हणजे वैराट हे शिखर आहे. वैराट शिखर आहे गाविलगड टेकड. वैराट शिखर गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यातील आहे. 1177 मीटर. 1177 मीटर आहे. ठीक आहे. सातपुडा पर्वत रांगेतील भारतातील सर्वोच्च शिखर म्हणजे धूपगड. सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील अस्तंबा आणि अमरावती जिल्ह्यातील वैराट गाविलगड टेकड्यामधील आहे. 1177 मीटर उंचीचं हा पर्वत आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू.
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश डॅश नावाने ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश डॅश नावाने ओळखला जातो. पर्याय आहे वाडी, रत्नागिरी, करवीर, पन्हाळा, केदारेश्वर. ठीक आहे, केदारेश्वर. तर मित्रांनो, कोल्हापूर या जिल्ह्यातील ज्योतिबा हे जे डोंगर आहे हे वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. वाडी रत्नागिरी. पर्याय क्रमांक 1 हे काय राहील मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहील आपला वाडी रत्नागिरी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगररांग आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला म्हटलं आहे मित्रांनो, उत्तर दक्षिण दिशेने. ठीक आहे, महाराष्ट्राच्या आपल्याला विचारलं आहे त्यांनी, महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण दिशेने एकच पर्वतरांग आहे मित्रांनो, आपली सर्वात मोठी पर्वतरांग आहे ती म्हणजेच सह्याद्री आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि उत्तर दक्षिण दिशेने आहे ती म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर राहील सह्याद्री पर्वतरांग. त्यानंतर उत्तरेला आहे मित्रांनो, इकडे उत्तरेला जर बघितलं आपण, महाराष्ट्राच्या उत्तरेला आपल्याला सातपुडा पर्वतरांग आहे. उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग आहे. त्यानंतर सह्याद्रीमधूनच मित्रांनो महाराष्ट्र पठारावर डोंगर रांग आहे आपल्या, शंभू महादेव डोंगर रांग आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे. हे महाराष्ट्र पठारावर या डोंगर रांग आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नाचं उत्तर राहील महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेने कोणती पर्वतरांग आहे? तर सह्याद्री ही पर्वतरांग आहे, सह्याद्री. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो, ट्रिकनुसार माहित आहे तुम्हाला, सा वरून मित्रांनो साल्लेर. साल्लेर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच दुसरे शिखर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर आहे साल्लेर. साल्लेर हा शिखर दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे महाराष्ट्रातील. ठीक आहे, त्यानंतर भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे मित्रांनो? तर भारतातील सर्वोच्च शिखर आहे K2. ठीक आहे, भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर भारतातील सर्वोच्च शिखर आहे K2, 8611 मीटर उंचीचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या नंबरचं शिखर आहे भारतातील ते म्हणजेच कांचनजंगा. कांचनजंगा. ठीक आहे, कांचनजंगा किती आहे? तर 8598 मीटर उंचीचा आहे कांचनजंगा. भारतातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. K2 1 नंबरला आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो जगातील माहिती आहे आपल्याला माउंट एव्हरेस्ट. ठीक आहे, जगातील सर्वोच्च शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, 8848 मीटर, नेपाळमध्ये आहे. ठीक आहे, नेपाळ. पुढचा प्रश्न, कोणते खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाहीत? बरोबर नाहीत विचारलाय मित्रांनो, म्हणजेच बरोबर नाही म्हणजे आपल्याला चुकीचे विधान विचारले आहे. चुकीचे विधान विचारलेले यापैकी, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून सातपुडा पर्वत रांगेत आहे. पुढचं विधान आहे गाविलगड आणि मेळघाट डोंगर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहे. तिसरं विधान आहे बालाघाट डोंगर शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहे. खाली पर्याय दिलेला आहे मित्रांनो, एक एक विधान आपण आता बघून घेऊ. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते सातपुडा पर्वत रांगेत आहेत. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. हे विधान बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. म्हणजेच पर्यायामध्ये मित्रांनो अ जिथं आहे ते आपल्याला कटून जाईल. हा पहिला पर्याय आपला कटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर दुसरं विधान आहे मित्रांनो गाविलगड व मेळघाट डोंगर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण विभागात आहे. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे तर उत्तरेला आहे. कुठे आहे? तर उत्तरेला आहे अमरावती जिल्ह्यात. तर आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. तर चुकीचं मित्रांनो त्यामध्ये ब आलाच पाहिजे आपला. तर या दोन ऑप्शन मध्ये मित्रांनो पर्याय 2 आणि पर्याय 3 मध्ये आपल्याला ब दिसत आहे, त्यामुळे पर्याय 4 आपला कटून जाईल. तिसरं विधान बघू आपण, बालाघाट डोंगर शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहे. ठीक आहे,
बालाघाट डोंगर शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहे, तर हे विधान पण बरोबर आहे मित्रांनो. त्यामुळे हे विधान कटून जाईल आपल्याला, तर फक्त ब हे काय मित्रांनो चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त ब चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय मित्रांनो. उत्तरेकडून दक्षिणेकडे घाट विचारले आपल्याला. थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट, आंबोली घाट. पर्याय 2 आहे आंबोली, आंबा, कुंभारली, थळघाट. पर्याय 3 आहे थळघाट, कुंभारली घाट, आंबोली, आंबा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे थळघाट, आंबा घाट, आंबोली घाट की कुंभारली घाट. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 1. म्हणजेच काय, महाराष्ट्राच्या उत्तरेला थळघाट आहे. ठीक आहे, थळघाट आहे. त्यानंतर मित्रांनो खाली जर बघितलं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली घाट आहे. ठीक आहे, आंबोली घाट आहे. जर आपण ऑप्शन वरून जर गेलो मित्रांनो, थळघाट ऑप्शन 1 असणारा मित्रांनो किती 3 ऑप्शन आहे. ठीक आहे, थळघाट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 तर आपल्याला चुकून जाईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आपला येणार नाही. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, शेवटचा बघितला आपण आंबोली घाट, त्यानंतर इथं आंबा घाट आहे मित्रांनो. त्यामुळे हा पर्याय कटून जाईल. ते कुंभारली घाट आहे, त्यामुळे हा पण पर्याय कटून जाईल. तर पर्यायावरून जरी गेलो तरी आपल्याला आन्सर येऊन जाईल. पहिला थळघाट आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मित्रांनो आंबोली घाट आहे. ठीक आहे, म्हणून थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे हा असा क्रम राहील मित्रांनो. थळघाट, कुंभारली घाट, त्यानंतर आंबा आणि आंबोली, आंबा आंबोली. ठीक आहे, थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट, आंबोली घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर महाराष्ट्रातील मित्रांनो गोंदिया जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आहे दरेकसा टेकड्या. महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यात आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर नागपूर जिल्ह्यात महत्वाच्या टेकड्या आपण बघून घेऊ. नागपूर जिल्ह्यात महत्वाच्या कोणत्या टेकड्या आहे मित्रांनो? तर नागपूरमध्ये आपल्याला पिलकापूर आहे, पिलकापूर टेकड्या आहे नागपूर जिल्ह्यात. त्यानंतर नागपूरमध्ये जामगड टेकड्या आहे मित्रांनो, जामगड टेकड्या आहे नागपूरमध्ये. अंबागड आहे, अंबागड. ठीक आहे, या महत्वाच्या टेकड्या आहे मित्रांनो, पिलकापूर, जामगड, अंबागड. ठीक आहे, त्यानंतर जर विचारलं मित्रांनो आपल्याला चंद्रपूरमध्ये भूल टेकडे आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भूल टेकडे आहे, भूल टेकड्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील मित्रांनो सिरकोंडा, रिपागड, चिकीमाला डोंगर आहे. ठीक आहे, रिपागड लक्षात ठेवा. रिपागड कुठे आहे तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आहे रिपागड. गडचिरोली जिल्ह्यातील मित्रांनो रिपागड हे महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो चिकीमाला डोंगर आहे, चिकीमाला, चिकीमाला डोंगर आहे. ठीक आहे, गडचिरोली जिल्ह्यात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांग आहे आणि त्याच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस आणि त्याच्या पूर्वेस या टेकड्या आहेत. पर्याय क्रमांक सह्याद्री, नंदुरबार. दुसरा पर्याय आहे सातपुडा, गाविलगड. तिसरा पर्याय आहे भामरागड, बालाघाट. चौथा पर्याय आहे गाविलगड, महादेव डोंगररांग. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा बघून घेऊ. ठीक आहे, महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा. हा आपला महाराष्ट्र जर बघितलं मित्रांनो आपण, हा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला आपल्याला सातपुडा पर्वतरांग दिसते मित्रांनो. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे सातपुडा पर्वतरांग आहे. त्यानंतर इकडे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड डोंगर आहे. ठीक आहे, गाविलगड डोंगर रांग आहे. उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. नंदुरबार जिल्ह्यात मित्रांनो तोरणमाळ डोंगर रांग आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण दिशेने आपण बघितलं आहे, उत्तर दक्षिण दिशेने सह्याद्री रांग आहे. ठीक आहे, सह्याद्री ही रांग आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण दिशेने.
पूर्वेस जर बघितलं मित्रांनो, पूर्वेला आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोल टेकड्या आहे, अहेरी टेकड्या आहे, ठीक आहे. चिरोल टेकड्या आहे, अहेरी टेकड्या आहे, ठीक आहे. अहेरी टेकड्या आहे गडचिरोली जिल्ह्यात. त्यानंतर दक्षिणेस जर बघितलं मित्रांनो, मांजरा डोंगर आहे, ठीक आहे. दक्षिणेला आपल्याला मांजरा डोंगर दिसतो, चिकोडी रांग आहे, ठीक आहे. मांजरा डोंगर, मांजरा डोंगर आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मित्रांनो चिकोडी रांग आहे, चिकोडी रांग आहे कोल्हापूरमध्ये, ठीक आहे. कोल्हापूरमध्ये चिकोडी रांग आहे. त्यानंतर मित्रांनो इकडे मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय तर सह्याद्री पर्वत नाही, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, ठीक आहे. या मित्रांनो महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा आहे. तर आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे मित्रांनो, सातपुडा रांग आहे. सह्याद्री आहे का तर नाही आहे, सातपुडा आहे. भामरागड नाही आहे, गाविलगड आहे आणि त्याच्या पूर्वेला महादेव डोंगर, तर हे पर्याय नाही आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक आपला 2 हे बरोबर राहील. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्वेला मित्रांनो गाविलगड हे टेकडे आहे, ठीक आहे. सातपुडाच्या पूर्वेस काय तर गाविलगड टेकडे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू. पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर मित्रांनो पुणे विभाग, आता आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं आहे मागच्या क्वेश्चन मध्ये की पुणे विभागात मित्रांनो 5 जिल्ह्यांचा समावेश होतो, ठीक आहे. पुणे विभागात 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामध्ये पुणे विभागात मित्रांनो सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? तर पुणे जिल्हा आहे, ठीक आहे. पुणे विभागात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, ठीक आहे. सर्वात लहान जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला आता विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये उत्तरेकडील तालुका विचारला आहे, ठीक आहे. सर्वात उत्तरेकडील तालुका विचारलेला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मित्रांनो सर्वात उत्तरेकडील तालुका आहे पुणे विभागातील, ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका, ठीक आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे मित्रांनो, ठीक आहे. पुणे विभागामध्ये मित्रांनो 5 जिल्हे आणि सोबत 58 तालुके आहे, ठीक आहे. 58 तालुके आहे पुणे विभागामध्ये, 5 जिल्हे आहे आणि 58 तालुके आहे. या प्रश्नाचं उत्तर राहील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर जुन्नर तालुका आहे. तर सर्वात दक्षिणेकडील तालुका राहील मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील, ठीक आहे. दक्षिणेकडील तालुका राहील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हे तालुका आहे, ठीक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हे पुणे विभागातील सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे. त्यानंतर उत्तरेकडील विचारला आहे तर जुन्नर, ठीक आहे. तर आपल्याला नाशिक विभागात विचारलं मित्रांनो, नाशिक विभागातील सर्वात उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील तालुका. त्यानंतर मित्रांनो पुणे आपण बघितलं आहे जुन्नर आणि चंदगड. नागपूर विभागातील जर विचारलं, नागपूर विभागातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील, अमरावती विभागातील सर्वात उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील तालुका. त्यानंतर जर विचारलं मित्रांनो पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागातील, त्यानंतर कोकण विभागातील, ठीक आहे. त्यानंतर कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील तालुका, ठीक आहे. तर नाशिक या विभागातील मित्रांनो, नाशिक विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे ते म्हणजेच मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यातील धडगाव अक्राणी, ठीक आहे. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे धडगाव अक्राणी, ठीक आहे. धडगाव अक्राणी नंदुरबार या जिल्ह्यातील आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्राणी हे तालुका नाशिक विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. तर दक्षिणेकडील नाशिक विभागातील ते म्हणजे कर्जत आहे मित्रांनो. काय तर कर्जत तालुका आहे नगर जिल्ह्यातील, नगरमधील कर्जत आहे, ठीक आहे. त्यानंतर नागपूर विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे रामटेक. नागपूरमध्ये आहे मित्रांनो रामटेक, नागपूर जिल्ह्यातील आहे. त्यानंतर सिरोंचा आहे दक्षिणेकडील सिरोंचा आहे गडचिरोली जिल्ह्यातील आहे सिरोंचा. नागपूर विभागामध्ये मित्रांनो 64 तालुके आहे, ठीक आहे. नागपूर विभागामध्ये 64 तालुके आहे एकूण. नाशिक विभागामध्ये किती आहे तर नाशिक विभागामध्ये 54 तालुके आहे. नाशिक विभागामध्ये 54 तालुके आहे आणि
पुणे विभागात आपण बघितलाय किती 58 तालुके आहे. पुणे विभागात 58 तालुके आहे. त्यानंतर अमरावती विभागामध्ये मित्रांनो 56 तालुके आहे. अमरावती विभागात 56 तालुके आहे. सर्वात जास्त तालुके छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आहे 76 तालुके. त्यानंतर मित्रांनो सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग आहे 50 तालुके. ठीक आहे. तर नागपूरमध्ये सर्वात उत्तरेकडील रामटेक आणि दक्षिणेकडील सिरोंचा हे तालुके आहे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील. अमरावती या प्रशासकीय विभागामधील मित्रांनो सर्वात उत्तरेकडील तालुका आहे चिखलदरा. ठीक आहे. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे चिखलदरा अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यानंतर दक्षिणेकडील आहे मित्रांनो उमरखेड. उमरखेड आहे यवतमाळ जिल्ह्यातील. छत्रपती संभाजीनगर विभागामधील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे सोयगाव. त्या सिल्लोड असे म्हणतात मित्रांनो. सोयगाव किंवा सिल्लोड. ठीक आहे. सोयगाव किंवा सिल्लोड आहे. आणि दक्षिणेकडील आहे मित्रांनो उस्मानाबाद या जिल्ह्यातील उमरगा तालुका. ठीक आहे. उस्मानाबाद मधील उमरगा आहे. कोकण प्रशासकीय विभागामधील सर्वात उत्तरेकडील मित्रांनो पालघर जिल्ह्यातील तलासरी हा तालुका आहे. ठीक आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी. आणि दक्षिणेकडे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग. ठीक आहे. दोडामार्ग. तर एक एक करून आपण पूर्ण बघून घेऊ. पुणे विभागात मित्रांनो सर्वात उत्तरेकडील आपण बघितलं आहे जुन्नर आहे. दक्षिणेकडे चंदगड आहे. पुणे विभागात 5 जिल्हे आहे 58 तालुके आहे. त्यानंतर नाशिक विभागात आपण बघितलं नाशिक विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका आहे धडगाव अक्राणी. दक्षिणेकडील आहे कर्जत अहमदनगर जिल्ह्यातील. नाशिक विभागामध्ये मित्रांनो 5 तालुके आहे 5 जिल्हे आहे आणि 54 तालुके आहे. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 64 तालुके आहे. ठीक आहे. एकूण 64 तालुके आहे. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे रामटेक. सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यातील. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहे. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहे 56 तालुके आहे. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे चिखलदरा. सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातील. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये मित्रांनो एकूण तालुके आहेत 76. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे सोयगाव सिल्लोड आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे उमरगा उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील. ठीक आहे. कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 50 तालुके आहे 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे तलासरी आणि दक्षिणेकडील तालुका आहे दोडामार्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील. दोडामार्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहे. ठीक आहे. पुढचे प्रश्न मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण इथेच थांबू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.